अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये सध्या मोठं आंदोलन पेटलं आहे. देवस्थानातील तब्बल 570 कर्मचाऱ्यांचे गेल्या 7 महिन्यांपासून पगार रखडले असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. पगार न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनाला आता आमरण उपोषणाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. 7 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, घर चालवणं कठीण झालं आहे, असं म्हणत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पगार रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. घर खर्च, मुलांचं शिक्षण आणि वैद्यकीय गरजा सर्वच प्रश्न गंभीर बनले आहेत. दरम्यान या आंदोलनाचा परिणाम देवस्थानाच्या दैनंदिन कामकाजावरही होताना दिसत आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांनाही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणावर देवस्थान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जोपर्यंत थकीत पगार दिले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. नमस्कार. जय कामगार. कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य या नात्याने आज हे जे उपोषण घडतं इथं, हे जे आंदोलन घडतं याची आम्हाला माहिती मिळाली आणि सदरील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तात्काळ स्वरूपात अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातून मी इथं शनीश्वर देवस्थान येथे हजर झालेलो आहे. एकही मागणी या कामगारांची असंविधानिक नाही. आर्टिकल 21ला धरून सगळ्यांनी मागण्या केलेल्या आहेत. राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी याच्या खाली हायकोर्टामध्ये रिट तात्काळ स्वरूपात ह्या लोकांच्या वतीने दाखल होणं गरजेचं आहे. पण प्रशासन काय करतंय, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायाधिकाऱ्यांसमोर यांचे प्रकरणं प्रलंबित आहे असं सांगून यांच्या मागण्या टाळत आलेलं आहे आत्तापर्यंत. तर याच्यामध्ये कसं आहे, कामगार जो असतो हा तळागाळातला व्यक्ती असतो. कायदेशीर माहिती त्यांना नसल्याकारणाने किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन कधी कधी मिळत नाही. त्याचा गैरफायदा प्रशासन हे वारंवार घेताना आपल्याला बऱ्याचशा सरकारी आस्थापनांमध्ये दिसते. तोच एक विचार मनात धरून आज रोजी अहिल्यानगर येथून शनीश्वर देवस्थान येथे येऊन सदरील आंदोलनाला आम्ही कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि सदरील आंदोलनात सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मनस्थिती आम्ही एवढे उन्हात बसलोय याच्याहून समजून घ्या. आम्हाला एवढं टॉर्चर केलं जातं. इथून पगारविषयी जर आम्ही विषय काढला तर डायरेक्ट ही कारवाईची भाषा करतात. आज गेले 7 महिन्यापासून आमचा पगार नाही. आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत, प्रशासक समितीला दिलेत, देवस्थानला पण दिलेत, पण ते कुठल्याही प्रकारे आमचा विचार करत नाही. आम्हाला उडाउडीची उत्तरे देतात. कायम सांगण्यात तुमचा निकाल धर्मादाय आयुक्तामध्ये चालू आहे, तुमचा पगार देण्यात येत नाही. आम्ही ती चौकशी पण केली, त्याच्यात त्यांनी कुठलाही असं दाखवलं नाही का तुमचा पगार थांबवण्यात आला नाही. हे फक्त खालच्या लेवलवर यांनी स्टॉप केलेला आहे पगार. आम्ही याला मागणी पण केली, कुठला आदेश आहे का तुमच्याकडे, कुठला अधिकार आहे का आमचा पगार थांबवण्यात आलेला असं कुठलं पत्रक आहे का. तर ते डायरेक्ट बोलतात आम्ही पगारात देऊ शकत नाही, तुम्ही काय करायचं तुम्ही कोर्टातून जा. आम्ही त्याविषयी भरपूर चर्चा पण केली, पण ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. त्यामुळं आम्हाला नाईलाज तो शेवट पर्याय म्हणून 8 महिन्यानंतर आज जवळजवळ आम्हाला उपोषण करावं लागते. काय नाव आपलं? मी संदीप कचूर सकट, वृक्ष संवर्धन विभाग, शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर सारख्या देशप्रसिद्ध देवस्थानात उभा राहिलेला हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. प्रतिनिधी लखन वाल्हेकर.